मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळील वडखर येथील JSW कंपनीसमोरील उड्डाणपुलावर बुधवारी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली. सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याच्या लग्नाला अद्याप 8 दिवसही पूर्ण झाले नव्हते. तोच काळाने त्यांच्या सुखी संसारावर घाला घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत महेश बाळकृष्ण जाधव, राहणार पंधाळघर, लोणेरे, तालुका माणगाव, हे आपल्या पत्नीसह MH06BZ 8947 या क्रमांकाच्या मोटरसायकलने पेणकडून माणगावच्या दिशेने जात होते. दुपारी हे दाम्पत्य JSW कंपनीसमोरील उड्डाणपुलावर आले असता त्याच दिशेने जाणाऱ्या एका सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी चालक महेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे बसलेल्या पत्नी सुजाता जाधव या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत जखमी सुजाता यांना तातडीने पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अवघ्या 8 दिवसापूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या या नवविवाहित दाम्पत्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस शिपाई रुपेश कोंडे आणि बीट मार्शल देसाई करत आहेत. महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अशा जीवघेण्या अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. जनोदयकरिता विनायक पाटील, पेण.